इराण अमेरिका संघर्षाचा परिणाम आता जगभर जाणवू लागला असून त्याची झळ नागपूरपर्यंत पोहोचली आहे। आखाती देशांतील तणावामुळे गॅस पुरवठा बाधित झाल्याने सिलेंडरचे दर अचानक वाढले आहेत आणि पुरवठाही अनियमित झालाय। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसोबतच व्यावसायिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारकडून काही उपाययोजना करण्यात येत असल्या तरी त्याचा परिणाम व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर होताना दिसतोय। विशेषतः हॉटेल आणि खानावळ व्यावसायिकांची मोठी कोंडी झाली आहे। गॅस सिलेंडरची कमतरता आणि वाढलेले दर यामुळे अनेक हॉटेल चालकांपुढे स्वयंपाक व्यवस्था कशी चालू ठेवायची हा प्रश्न निर्माण झालाय। या अडचणीवर मात करण्यासाठी नागपूरमधील काही हॉटेल व्यावसायिकांनी देशी मार्ग अवलंबलाय। गॅसच्या अभावात अनेकांनी पुन्हा पारंपरिक चुलींचा वापर सुरू केलाय। लाकूड आणि कोळशाच्या चुली पेटवून स्वयंपाक करण्याचा पर्याय स्वीकारत त्यांनी व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला आहे। युद्धाच्या परिणामाची झळ थेट नागपूरच्या स्वयंपाकघरांपर्यंत पोहोचल्याचे हे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। कालपर्यंत माझ्याकडे सिलेंडर मिळत होते, पण आज सकाळी माझ्याकडे सिलेंडर आले नाही। त्याच्यामुळे मला माझ्याकडे 2 शिल्लक सिलेंडर राहिलेले होते आणि ते सायंकाळपर्यंत पुरत नाही। माझ्या दुकानाचा फ्लो हा दुपारनंतर खूप जास्त वाढत असतो, तोपर्यंत माझं हळूहळू काम चालत, म्हणून हा पर्याय व्यवस्था मी निवडलेली आहे आणि त्याच्यात माझं हळू काम चालत आहे। संध्याकाळच्या वेळेस कसं प्रॉब्लेम येते त्यावेळेस मी दोन्ही चूल प्लस गॅस याचा वापर करून माझं काम काढून टाकेन। आज सिलेंडर मला मिळालेलं नाहीये। होऊ शकते दुपारपर्यंत एखादी कंपनी माझ्याकडे आणून देईल, कारण आज गाईडलाईन आलेल्या आहेत का त्यांनी सांगितलंय की तुम्ही सिलेंडरचा एक 2 तुम्ही सप्लाय करा, तर होऊ शकते दुपारपर्यंत माझ्याकडे 1-2 सिलेंडरची व्यवस्था होईल।